हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता बुधवार. बुधवार म्हटलं की नॉनव्हेजचा वार. आपले सबस्क्राईबपैकी काही लोकं खात असतील किंवा काही खात नसतील. पण जे खात नाही त्यांचं तर फॅमिली मेंबर कोणी खात असेल तर त्यांना बनवावं तर लागतच असेल. माझ्यासारखं खात नसेल तरी बनवायचं आहे आणि खात असाल तरी पण बनवायचंच आहे. सो म्हटलं चला आपल्या जे फॅमिली मेंबर्स आहेत, जे यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत आपण हे सगळं शेअर करूयात. तर आज सकाळी सकाळी मल्हारचे बाबा मार्केटला गेले होते तर छान क्रॅब मिळाले त्यांना, म्हणजे खेकडे छान मिळाले त्यांना. कमी पैशामध्ये जास्त मिळाले असं त्यांचं म्हणणं होतं. मी काय जात नाही मार्केटला त्याच्यामुळे मला काही माहिती नाही ह्यातल्या गोष्टी. तर भरपूर असे क्रॅब घेऊन आले आणि मी असताना इथे पहिल्यांदाच सासरी पहिल्यांदाच मी क्रॅब बनवणार आहे, क्रॅब करी बनवणार आहे. तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतसुद्धा ही व्हिडिओ शेअर करावीत. तर तुमच्यासाठी खास मी आजचा पूर्ण जो व्हिडिओ आहे फक्त रेसिपीचाच व्हिडिओ आहे तो शेअर करणार आहे. तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकनचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन माझ्या ज्या व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर चला, आणि एक लाईक करायला तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट नसेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती, कारण की त्या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप मोटिवेट करतात. सो नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तर तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्या आयुष्यात भरपूर काही बदल घडवू शकतात. सो तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्रॅब करी. तर खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा आहे तो दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर सुरुवातीला खेकडे आणल्यानंतर त्याच्या ह्या ज्या नांग्या असतात त्या व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. नॉर्मल आपण टर्न केलं ना तर त्या पटकन निघतात, असं नाही की खूप ताकद लावावं लागते. तर त्या स्वच्छ करून घेतल्यात, साईडला ठेवून दिलेल्या आहेत. तर तो तुम्हाला स्वच्छ करतानाचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी पूर्ण खेकडा कसा साफ करायचा याची व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. त्यानंतर मी हा मसाला काढलेला आहे. तर हे बघा 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत, थोडं खोबरं घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी ओलं खोबरं असं घेतलेलं आहे आणि 2 ते 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे. हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय म्हणजे परतवून घ्यायचं आहे तव्यावर ब्राऊन रंग येईपर्यंत. हे बघा तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय, आपण जसा नॉर्मल मसाला बनवतो सेम त्याच प्रोसेसमध्ये सगळं आपल्याला छान परतवून घ्यायचं, तेल न टाकता. खोबरंसुद्धा छान मी ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे, ओलं सुकं दोन्ही पण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हा सुका मसाला घेतलेला आहे, तमालपत्र घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आपल्याला फोडणीमध्ये वापरायचं आहे आणि हा आपल्याला मसाला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर मसाला वाटण झालेला आहे आणि तो मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिला आहे. त्यानंतर मी एक कढई घेतली. तुमच्याकडे जितकी मोठी कढई असेल मीडियम साईजची तेवढी तुम्ही घेऊ शकता. छोट्या कढईमध्ये संपूर्ण खेकडे व्यवस्थित बसणार नाही. माझ्याकडे ही एकच होती कढई, त्याच्यामुळे मला ह्या ऑप्शन नव्हता, त्याच्यामुळे मी ह्या कढईमध्येच करून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये लसणाची फोडणी घालायची आहे. त्यानंतर आपण जे खडे मसाले काढले होते ते आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचे आहेत. लसूण हा छान छान ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण जे खेकडे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आपल्याला ह्याच्यामध्ये, हे खेकड्यांवरचं जे वरचं कवच आहे ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला तेलात वाफेमध्ये परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधला जे रस असतो ना तो उतरतो त्याच्यामध्ये. तर सगळे खेकडे मी हे क्रॅब असे मस्त कढईमध्ये टाकून घेते आणि छान 10 ते 20 मिनटं आपल्याला हे मस्त वाफेवर शिजवायचे आहेत, मस्त परतायचे आहेत फक्त वाफेवरच. 5 मिनटं वाफेवर खेकडे परतून झाल्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं आणि नंतर मला आठवलं की मी ह्याच्यात हिंग नाही घातलेलं आहे. तर हिंग हे मस्ट आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंच आहे. जर हिंग तुम्ही नाही घातलं तर तुम्हाला खेकडे पचण्यासाठी किंवा पचन होण्यासाठी तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण की खेकडे थोडेसे हेवी आहेत खाण्यासाठी. सो हिंग तुम्ही पाव चमचा तरी याच्यामध्ये घालायचंच आहे आपल्याला. कसंही करून तुम्ही
सुरुवातीला घाला किंवा नंतर घाला, पण घालायचंच आहे आपल्याला हिंग. कारण की जे खेकड्याचे जे टर्फल वगैरे आहेत ते जर आपल्या पोटात चुकून गेलं तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. तर ते खेकडे मी 10 ते 15 मिनटं छान वाफवून घेतलेले आहेत आणि साईडला ठेवून दिले आहेत. त्याच्यानंतर मी हा मसाला पूर्ण वाटून घेतलेला आहे. तुम्हाला मगाशी दाखवलं मी तव्यावर छान फ्राय करून घेतलेले आहे. त्याचं वाटण बनवून घेतलं आहे आणि तेलामध्ये छान हा मसाला आता परतून घेते आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तुमचे घरचे मसाले ह्याच्यामध्ये घालू शकतात. मी सुरुवातीला ह्याच्यामध्ये 1.5 चमचा हळद घातलेली आहे कारण की रस्सा भरपूर होणार आहे. त्यानंतर मी 2.5 चमचे लाल तिखट घालत आहे. आमचं लाल तिखट हा कमी तिखट आहे त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात घालत आहे. तुमचं तिखटाचा अंदाज बघून तुम्ही तिखट घालू शकता आणि तुमच्या कालवणाची किंवा रस्स्याची क्वांटिटी किती आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमचं जे लाल मसाला आहे तुम्ही ह्याच्यात घालू शकता. लाल मसाला घातल्यानंतर मी ह्याच्यामध्ये काळा मसालासुद्धा घालणार आहे. तर हा बघा 2 चमचे मी काळा मसाला घालत आहे. तुमच्याकडे जर रेडीमेड मसाला असेल किंवा बाहेर घरी बनवलेला काळा मसाला, गरम मसाला जो काही असेल तर तुम्ही ह्याच्यात घालू शकता. टेस्ट खूप अप्रतिम लागते तुम्हाला जे घालायचे असतील तर. पण खरी टेस्ट तर खूप म्हणजे एका गोष्टीनेच येते ह्या रश्श्याला, ते तुम्हाला शेवटीच पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा की खेकड्याच्या कालवणाला किंवा रश्श्याला खरी चव कशामुळे येते ते. तर मसाला छान परतून घेते आहे मी. मध्ये मध्ये थोडंसं तेल घालून छान परतते आहे जेणेकरून ते खाली लागू नयेत म्हणून. तर मी 10 ते 15 मिनटं छान हा मसाला परतून घेतलेला आहे आणि त्याला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे खेकडे आहेत हे या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर सगळ्या नांगी वगैरे जे काय आहे ते सगळं ह्याच्यात घालायचं आहेत. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगायला विसरले की ह्याच्या ज्या छोट्या छोट्या नांग्या असतात त्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या नाही आहेत, त्या आपल्याला साईडलाच ठेवायच्या आहेत. तर मसाल्यामध्ये छान हे खेकडे मी व्यवस्थित मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आणि त्यांना पण 5-10 मिनटं मी असं वाफेवर ठेवते जेणेकरून जो मसाला आहे तो छान खेकड्यांना लागेल, म्हणजे मॅरिनेट होतील ते छान आणि खायला आणखी टेस्टी लागतील. तर मी 5-10 मिनटं छान असे परतून घेतले मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी हे पाणी घालते आहे ह्याच्यामध्ये. मी त्याच कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे ज्या कढईमध्ये मी खेकडे वाफवून घेतलेले, म्हणजे तेलात परतवून घेतले होते, जेणेकरून त्या कढईला त्या खेकड्याचा जो रस लागलेला आहे किंवा आपण फोडणी दिलेलं तर तेल वगैरे आहे ते सगळं पुन्हा त्या खेकड्यामध्ये उतरेल. म्हणून तुम्ही अदरवाईज दुसरं पण यूज करू शकता, असं नाही की, पण टेस्ट उतरते त्याची जे चव त्या कढईला सगळी लागलेली आहे ना ती उतरेल म्हणून मी तीच कढई यूज केलेली आहे. आणि माझं काही खूप मोठं किचन नाही आहे किंवा मी शेफ वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी ते अशा अरेंज केलेल्या आहेत. तर ज्या घरात आपण नॉर्मल पद्धतीने वापरतो, जसं बनवतो तसंच मी बनवते आहे. पण खेकड्याचं म्हणजे क्रॅब करी जी आहे ना खूप अप्रतिम लागते टेस्टला. माझं तर फेवरेट आहे, म्हणजे फिशमध्ये सगळ्यात फेवरेट जर बोलाल तर क्रॅबच आहे. त्याची टेस्ट तुम्ही जर एकदा क्रॅब खाल ना तर चिकन मटन जे काही तुम्ही खाता ना तर त्याची टेस्ट तुम्ही विसरून जाल, इतकं टेस्टी लागतं क्रॅब. खूप सुंदर लागतं. खाणं थोडं अवघड आहे क्रॅब, पण जर एकदा खायला लागलात ना आणि जर तुम्हाला ते आवडलं तर म्हणजे तुम्ही ते विसरूच शकत नाही. आणि त्या सीझनमध्ये तर तुम्ही हमखास खाणार म्हणजे खाणारच. तर मी छान ते पाणी वगैरे घालून उकळायला ठेवलेलं आहे. त्यानंतर खेकड्याच्या ह्या छोट्या छोट्या ज्या नांग्या आहेत ना तर त्या नांग्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, तर त्या आता आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत छान. हे बघा एकदम बारीक बारीक ज्या असतात ना, सुरुवातीच्या ज्या मोठ्या मोठ्या असतात ना त्या आपल्याला कालवणामध्ये शिजवायच्या असतात, पण ह्या बारीक बारीक असतात ना ह्या काही खाता येत नाही आपल्याला व्यवस्थित, कारण की त्यात फोडूनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये इतकं काही रस निघणार नाही आणि टाईम वेस्ट होत राहतो. सो मेन इन्ग्रेडियंट हेच आहे ह्याच्यामधलं. ह्या नांग्या ज्या आहेत त्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत आणि त्याचं छान गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला जो कस असतो ना तो आपल्या कालवणामध्ये छान असा उतरतो. तर हे बघा मी थोडंसं पाणी घालून, म्हणजे हे नांग्या जे भिजत घातल्या होत्या तेच पाणी मी वापरते आहे. त्याने वाटून घेतल्या, छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. पूर्ण काही बारीक होणार नाही आपल्या मसाल्याच्या वाटणासारखं, पण थोडंसं असं जाड बारीक राहतंच. आणि मग आपल्याला नंतर ह्या पुरणाच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे, पाणी घालून घालून छान. अगदी त्याचा चोथा वरती राहत नाही तोपर्यंत छान आपल्याला व्यवस्थित ते गाळून घ्यायचं आहे. मी ह्याला 2 ते 3 वेळा छान गाळून घेतलेलं आहे आणि शेवटी एका कपड्याने मी गाळून घेतलेलं आहे, जेणेकरून खेकड्याचा एखादा तुकडा किंवा काही त्याच्यामध्ये राहायला नको. तुम्हाला हवं असेल तर तुम्हीसुद्धा 2-3 वेळा हे गाळून घेऊ शकता किंवा एखाद्या कपड्याने तुम्ही गाळून घेऊ शकता.
तर आत्ता मस्त शिजलेलं आहे आपलं. मी झाकण ठेवून तुम्हाला दाखवलेलं आहे की 10 मिनटं तरी हे छान आपल्याला कालवण उकळू द्यायचं आहे. तर तुम्हाला जर दाखवता आलं असतं इतका छान सुगंध खेकड्याच्या रश्श्याचा घरामध्ये अक्षरशः दळवळतो आहे ना. तर हे बघा, हे जे पाणी आपण गाळून घेतलं होतं खेकड्याच्या नांग्यांचं ते सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे आणि मग 5 मिनटं आपल्याला हे कालवण उकळून घ्यायचं आहे. म्हणजे रस्सा आपल्याला उकळून घ्यायचा आहे. सुरुवातीला नांग्यांचं पाणी घालायचं नाही आहे, हे तुम्हाला मी आठवणीने सांगते. नांग्यांचं पाणी हे शेवटीच घालायचं आहे आणि मीठसुद्धा आपल्याला शेवटी घालायचं आहे. तर ते पाणी घातल्यानंतरच मी मीठ घालते आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या कालवणाची रस्स्याची जितकी क्वांटिटी आहे त्याप्रमाणेच तुम्ही मीठ घाला. आणि छान आता हे मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ते आपण खेकड्याचं जे पाणी घातलेलं आहे ते, आणि पुन्हा आपल्याला 5-6 मिनटं छान उकळवून द्यायचं आहे. आणि मग आपला खेकड्याचा रस्सा म्हणजेच की क्रॅब करी ही रेडी आहे खाण्यासाठी. तर आनंद बघताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा, की अक्षरशः मी त्याच्या वासावरूनच खुश होते इतकी. तर किती मला तो क्रॅब आवडत असेल. तर आपलं ताट रेडी आहे खाण्यासाठी. आता मी ह्याच्यावर ताव मारते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. चला बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.